कालच्या तासाला आपण काही ॲडजेक्टिव्हचे उपयोग सुरू केलेले बघा. त्यामध्ये पाहिले आपण सगळ्यात पहिले पाहिला तो म्हणजे फॉर्मर, लॅटर यांचा वापर पाहिला. त्यानंतर दुसऱ्या गटामध्ये आपण पाहिलं की लेटर, लॅटर यांच्यासुद्धा फरक आहे. लेटेस्ट आणि लास्ट हेही पाहिले कालच्या तासाला आपण. तिसरे पाहिले होते आपण ते म्हणजे ओल्डर, एल्डर यांच्यात काही फरक आहे का. आणखीन इथेच पाहिले होते ते म्हणजे ओल्डेस्ट, एल्डेस्ट यांचाही वापर पाहिला. चौथा गट जो घेतला होता त्यामध्ये सम, एनी यांचाही वापर पाहिला. त्याच्यानंतर मच, मेनी हेही पाहिले. 6व्या क्रमांकावर आपण पाहिलं होतं की मेनी अ किंवा ॲन आणि अ ग्रेट मेनी यांच्यातलाही फरक पाहिला. 7व्या क्रमांकाचा पाहिला होता आपण लेस, लेसर यांच्यामध्ये काय फरक आहे तेही पाहिले. आज आपले पुढचे आणखीन 7 मेंबर पाहायचे आहेत. त्यातला बघा 8व्या क्रमांकावर आहे लिटल, अ लिटल, द लिटल असे 3 ॲडजेक्टिव्ह आहेत. यांच्यामध्ये वापरात यांचा अर्थाचा काय फरक आहे ते पाहू. लिटल, अ लिटल, द लिटल कोणी असो यांच्या पुढे अनकाउंटेबल नाउन असणार. यावरून काय आले की हे ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी आहेत. म्हणजे हे संख्याने दाखवणार, तर प्रमाण दाखवणार, परिमाण दाखवणार. अर्थात काय काय फरक आहे यांचेही पाहावे लागेल आपल्याला. पहा, सगळ्यात पहिले उपयोग आहे तो म्हणजे लिटल. लिटलच्या पुढे अनकाउंटेबल नाउन येणारच आहे. हे लिटल नकारार्थी आहे अर्थाने. म्हणजे जरी वाक्यात तुम्हाला स्पष्टपणे नो, नॉट, नेवर यासारखे ॲडवर्ब नाही दिसले तरीही हे मात्र काय करतात, वाक्याला नकार प्रदान करू शकतात. बघा लिटल, लिटलचा अर्थ आहे बघा नॉट मच. मी तर म्हणतो एक्झॅक्टली नो, सरळ सरळ अर्थ लावा तुम्ही, नो नाही. अर्थानं कसं झालं हे नकारार्थी. नकारार्थी वाक्यात येणार किंवा त्यामुळं विधानाला नकार प्राप्त होणार. एक. दुसरं, विधानाचे क्वेश्चन टॅग हे होकारार्थी असेल तर त्यात नामाआधी म्हणजे अनकाउंटेबल नामाआधी लिटल वापरावे. जर ती रिकामी जागा आली तर मग क्वेश्चन टॅगची मदत घ्या. हे झालं अर्थासाठी. एक. दुसरं पाहूया याच्यामध्ये. लिटल झालं. अ लिटलचा अर्थ काय लावणार तुम्ही. अ लिटल, परत हे अनकाउंटेबल नाउन. काय म्हणते सर अनकाउंटेबल नाउनच्या आधी आर्टिकल येत नाही. हे आर्टिकल याचं नाही, हे दोघं मिळून ॲडजेक्टिव्ह आहेत. झालं. हे मात्र होकारार्थी झालेले आहे. याचा अर्थ आहे बघा ॲट लिस्ट सम, थोड्या प्रमाणात का नाही पण हो. आपल्या म्हणते की सम हे अनकाउंटेबल नाउनच्या आधी देखील वापरले जाते. हे कुठे येणार आहे, होकारार्थी वाक्यात. त्या होकारार्थी वाक्यामध्ये स्टील हे ॲडवर्ब सुद्धा येऊ शकते, ते सुद्धा मदत करेल. तसेच बघा, तसेच विधानाचे क्वेश्चन टॅग हे नकारार्थी असेल तर त्यात नामाआधी अ लिटल वापरावे.
होकार प्रदान करायसाठी. म्हणजे हे एक्झॅक्टली नो अर्थाला याचा अर्थ सम म्हणजे काही झाले. आणि एक तिसरं राहिलेलं आहे ते म्हणजे द लिटल. हे पण अनकाउंटेबल नाऊनच्या आधीच येईल. द लिटल सुद्धा होकारार्थी अर्थानंच आहे. झालं. मग याच्यामध्ये काय द लिटलचा अर्थ काय सम बट ऑल, सम बट डेफिनाईट आहे, थोडं पण पुरेसं. जसं समजा आपण एखाद्या मित्राला 1,00,000 रुपये मागितले, पैसा मागितला मी त्याला 1,00,000 रुपये मागितले आणि त्याने 1,000 रुपये आणून दिले. मागितले किती 1,00,000, आणले किती 1,000. आपण काय म्हणणार टाक तुझ्या नाकात. 1,00,000 मागितले ना 1,000 आणले, ती काही मदत आहे का? ही कशात गेलं सरळ सरळ लिटल मध्ये, नाहीच्या बरोबरीत झाले. पण आणखीन एका मित्रानं तुमचे काय केले माहिती आहे का, एकानं 1,000 आणले, एकानं मात्र 10,000 रुपये आणलेत. 1,00,000च्या तुलनेमध्ये आता 1,000च्या तुलनेत ते 10,000 मात्र काय होते जास्त होते. मग आपण त्याच्याकडे जरा सकारात्मक दृष्टीनं पाहू. सम. बाकीच्या मित्रांना पण फोन केला होता, पण त्या दिवसभरात काही बाकीच्यांचं कोणाचं उत्तर आले नाही, कोणी काही पैसे पाठवले सुद्धा नाही. मग त्या दिवसभरामध्ये जे काही मोठी रक्कम आली होती ती म्हणजे 10,000 रुपये. ती थोडी का नाही होत, पण कशी होती ती डेफिनाईट होती. म्हणून त्याला आपण काय म्हणणार द लिटल. बघा लिटल मनी तो 1,000 रुपयेवाला होता. अ लिटल मनी हा कोण झाला त्याच्यातला समवाला होता, सरळ सरळ 10,000 रुपयेवाला. पण कोणी आलंच नाही, मग तो 10,000 वाला सुद्धा अ लिटलचा पुढं काय होऊन बसला आपल्यासाठी द लिटल मनी. बघा म्हणजे याचा अर्थ तुम्हाला काय घ्यायला लागेल सरळ सरळ सम बट डेफिनाईट, थोडासा पण पुरेसा. मग हे कुठे याची काही हिंट आहे का सर? यांचं काल आम्हाला नकारार्थी वाक्यात हे पण होकारार्थी वाक्यातच येते. म्हणजे प्रश्न झाला आता हेही होकारार्थी झालेले आहेत. याच्या एक हिंट आहे बघा सरळ सरळ. अनकाउंटेबल जे काही नाऊन असते त्या अनकाउंटेबलला जोडून जर ॲडजेक्टिव्ह क्लॉज आला, ॲडजेक्टिव्ह क्लॉजचा परिचय आपला रिलेटिव्ह प्रोनाऊन मध्ये झालेला आहे. या ॲडजेक्टिव्ह क्लॉजची सुरुवात एकतर विच किंवा इथे दॅटने होऊ शकते. काही वेळेस काय करते मुद्दाम करून हे जर ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये असतील तर यांचा उल्लेख टाळतील. आम्हाला क्लॉज मात्र कर्ता आणि क्रियापदावरून ओळखता यायला पाहिजे. लक्षात ठेवायचं अनकाउंटेबल नाऊन पण आले त्याच्यानंतर तुम्हाला जर 2 क्रियापद भिन्न वेगवेगळे दिसत असतील तर समजायचं की क्लॉज येऊन बसलेला आहे. जरी तुम्हाला विच दॅट वाक्यात दिसले नाही तरी समजायचं क्लॉज आला म्हणजे याच्या आधी तुम्हाला काय वापरायचं आहे द लिटल वापरायचं आहे. होकारार्थी विधानातच ते येणार. ही याची सर्वात मोठी हिंट. पाहूया यांचे उदाहरणं. नंबर 1 he has of medicine. He has dash knowledge of medicine because he is a quack. क्वॅकचा अर्थ डमी सरळ सरळ भोंदू बाबा. कारण तो काय भोंदू बाबा आहे, नुसता अंगारा लावून मोकळा करणार आहे तो. आपण पाहत नाही का की जे आदिवासी भाग आहे तिकडं बरंच टीव्हीवर तुम्ही बातम्या ऐकता की भोंदू बाबानं अमुक टमुक काय केलं आणि अमुक टमुक अंगारा लावला किंवा अमुक टमुक काय केलं त्याला विषारी काहीतरी औषध दिलं, झालं संपलं. ज्ञानच नाही ना. मग या ठिकाणी तुम्ही काय घेणार लिटल नॉलेज का अ लिटल नॉलेज. तर हे वाक्य सकारात्मक नाहीच आहे. बघा बरं ही हॅज त्याला जर काही जरी ज्ञान असतं तो क्वॅक कसा झाला असता भोंदू बाबा. मग काय झालं ही हॅज लिटल नॉलेज ऑफ मेडिसिन बिकॉज ही इज अ क्वॅक. ते त्याच्यामध्ये. दुसरं देअर इज स्टील डॅश होप ऑफ हिज सक्सेस. चला वाक्य सकारात्मक चाललंय का नकारात्मक चाललंय? इथे काय आलेलं आहे स्टील म्हणजे आणखीनही त्याच्या यशाची काहीतरी अपेक्षा आहे. मग यांच्यामध्ये ते देन लिटल होप का अ लिटल होप. तर त्याचं उत्तर काय आले
अ लिटल होप. बघा, देर इज स्टील अ लिटल होप ऑफ हिज सक्सेस. यशाची अपेक्षा आहे. तिसरं, डॅश हेल्प फ्रॉम हिज फादर विल गिव्ह हिम पीस ऑफ माइंड. मानसिक शांतीसाठी त्याच्या वडिलांकडून मिळणारी थोडीशी मदत त्याला पुरेशी आहे. म्हणजे यांच्यामध्ये आता लिटल घ्यायचे का अ लिटल घ्यायचे, तर परत इथं कोण आले, अ लिटल. याचा अर्थ काय, सकारात्मक वाक्य आहे. सम हेल्प या अर्थानं अ लिटल हेल्प फ्रॉम हिज फादर विल गिव्ह हिम पीस ऑफ माइंड. तेवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. परत आणखीन आपण याची उदाहरणं पाहूया. डॅश नॉलेज which he has is sufficient. म्हणजे जे काही त्याच्याकडे ज्ञान आहे ते सफिशियंट आहे. चला मग याच्यामध्ये लिटल, अ लिटल, द लिटल इथे तुम्हाला निवड करायची यांच्यापैकी. बघा, डॅश नॉलेज विच ही हॅज आणि इकडे इज पण आहे. याचा अर्थ वर्ब किती झाले, याच्यात दोन आहेत. म्हणजे हा 100% क्लॉज आहे. क्लॉज आहे म्हटलं तर इथं तुम्हाला लिटल तर घेता येणार नाही आहे, अ लिटल पण नाही आहे. तिथं काय घेतलं आहे, द लिटल नॉलेज. म्हणजे जे काही थोडंफार त्याच्याकडे ज्ञान आहे ते सफिशियंट आहे. पुढे बघा, डॅश. आता तुम्ही ओळखला क्लॉज कशाहून, विचवरून. डॅश मनी शी हॅड वॉज सफिशियंट. काय म्हणते सर याच्यामध्ये ओळखायचं कसं सर, मनीच्या नंतर काय आलं बघा बरं, शी हॅड हा क्लॉज आहे की नाही चेक करा. बघा किती वर्ब आले याच्यात, 2 वर्ब आलेले आहेत. सर याच्यामध्ये विच नव्हतं. तुम्ही काही जण विच आणि दॅट शोधत बसतील. काही म्हणते ना क्लॉजची सुरुवात लगे विच किंवा दॅट हे रिलेटिव्ह प्रोनाउन होते. कधी कधी त्यांचा उल्लेख टाळला जातो. ते 0 रिलेटिव्ह प्रोनाउन असतात, ते दिसत नाहीत. म्हणजे याचा अर्थ हा सुद्धा याच्यात कोण आहे, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. मग ते विचारतील तुम्हाला लिटल घेणार का अ लिटल घेणार का द लिटल घेणार, तर तुम्ही घेणार द लिटल मनी शी हॅड वॉज सफिशियंट. हे अर्थानं तुम्हाला घेता येईल. परत बघा, ही हॅज डॅश मनी. इथे दिले डज ही क्वेश्चन टॅग. हे झालं याच्यातलं क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग होकारार्थी का नकारार्थी त्याच्याहून क्लू घ्यायचं आणि ठरवायचं. याच्यामध्ये अ लिटल घ्यायचे का फक्त लिटल घ्यायचे. बघा इथलं क्वेश्चन टॅग मात्र काय झालेलं आहे, होकारार्थी आलेले आहे. आणि क्वेश्चन टॅग होकारार्थी असेल तर इथे तुम्हाला नकारार्थी घेणे आवश्यक आहे. कोण याच्यामध्ये हे होणार नाही. उत्तर काय, लिटल. ही हॅज लिटल मनी म्हणजे काय, ही हॅज नो मनी. सरळ ही हॅज नो मनी. डज ही. हे मेन वर्ब असल्या कारणानं इथं हॅज आलेलं नाही आहे, लक्षात ठेवा. मेन वर्ब असल्या कारणानं याच्यामध्ये सहाय्यक क्रियापद डूचं रूप डज होतं, म्हणून इकडे मी डज घेतलेलं नाही. तर पुन्हा काय म्हणते, सरला एवढं जमत नाही, हॅज असताना सरनं डज घेतलं, कमाल झाली. ते पुढं आपण शिकणारच आहोत. हे मेन वर्ब आहे म्हणून तिथं काय आलेलं आहे, डज आलेलं आहे. ठीक आहे, तर एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. याच्या पुढचं आपण लगेच पाहू. पुढचं आणखीन एक त्रिकूट आहे, तसंच आहे जसं लिटल, अ लिटल, द लिटल सारखेच आहे. फ्यू, अ फ्यू, द फ्यू. आता याचं वैशिष्ट्य काय बघा, फ्यू, अ फ्यू, द फ्यू हे काउंटेबल नाऊन आधी येतील. ते पण काउंटेबल प्लुरल नाऊन आधी येणार त्यांच्यामध्ये. याचा अर्थ हे ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर, संख्या विशेषणे आहे, जरी निशी संख्येचा बोध करून देत नसली तरीही संख्येमध्येच.
परत पाहूया सर. याच्यामध्ये फ्यूचा अर्थ, फ्यू हे काय रे, याच्यामध्ये परत पुढे प्लोरल नाउन, फ्यूचा अर्थ. आता हे नकारार्थीमध्ये, जसं तिकडे फ्यू नकारार्थी, याचा अर्थ नॉट मेनी, कारण आपल्या संख्येसाठी घ्यायचं आहे ते इकडे नॉट मच होते. सरळ सरळ म्हणणं एक्झॅक्टली नो, दोन्हीकडे चालतंय. पुन्हा हे कुठे वापरणार तुम्ही? नकारार्थी वाक्यात. किंवा कुठे वापरणार? विधानाचे क्वेश्चन टॅग हे होकारार्थी असल्यास त्या विधानामध्ये नामाच्या आधी तुम्ही कशाचा वापर करा? फ्यूचा वापर करा. चला, अ फ्यू प्लस प्लुरल नाउन. परत हे मात्र कसे झाले अर्थाने? होकारार्थी. याचा काय अर्थ म्हणतो आपण? ॲट लिस्ट सम, काही प्रमाणात तरी त्यात आलेत. हे परत कशासाठी येणार? हे होकारार्थी वाक्यात. या ॲडवर्बला थोडंसं लक्षात ठेवा. किंवा विधानाचे क्वेश्चन टॅग हे नकारार्थी असेल. आणि पुढचं शेवटचं द फ्यू हे पण प्लुरल नाउन म्हणून आलेले आहेत. हे परत तेच झाले बघा बरं. याला आपण म्हणतो ना सम बट डेफिनाइट किंवा ऑल म्हणा. परत एक लक्षात ठेवायचं की हे होकारार्थी आहे, पण यासाठी क्लॉज लागेल. प्लुरल नाउन नंतर ॲडजेक्टिव्ह क्लॉज आला, हून सुरू झाला एखादा, किंवा हुम, दॅट यांचा वापर होऊ शकतो. कधी कधी यांचा उल्लेख टाळून ते पुढे असं घेऊ शकतात, कर्ता, क्रियापद. तेवढं लक्षात ठेवावं. हू मात्र हे सब्जेक्टचं काम करेल, त्यावेळेला इथं सब्जेक्ट नसेल. यांच्या आधी जे येईल ते इथं कोण राहील? द फ्यू. क्लॉज येणं आवश्यक आहे, लक्षात ठेवायचं आहे. उदाहरणार्थ बघा, डॅश चेअर्स आर ब्रोकन, आर दे. काहीतरी क्लू मिळाला याच्यामध्ये आपल्याला. आता काय? आर दे म्हणजे हे होकारार्थी क्वेश्चन टॅग झालेले आहे, म्हणजे इथे नकार आवश्यक आहे. मग नकारासाठी त्यांनी दिले बघा बरं, लिटल. दुसरं देतील ते फ्यू. सांगा अ फ्यू कोणतं घ्यायचं तीनपैकी? काय म्हणते सर? अ फ्यू होकारार्थी, आपल्या नकारार्थी सांगा काय येईल मग? लिटल का फ्यू? लिटल हे अनेक गोष्टी नामाच्या आधी चालणार नाही, इथे काय चालन? फ्यू. फ्यू चेअर्स आर ब्रोकन, आर दे. जर इकडं आरंट दे असतं तर आम्ही अ फ्यू इथे वापरले असते. दुसरे, डॅश बुक्स which she has are very expensive. जी काही थोडीफार पुस्तक तिच्याकडे ती कशी आहे? सगळी महागडी आहेत. मग चला याच्यामध्ये घेतलंय आम्ही अ फ्यू घेणार का द लिटल घेणार का द फ्यू घेणार? आम्हाला माहिती तुमच्या लक्षात क्लॉज आलेला आहे. कसं काय? हे बघ, विच शी हॅज. हे बघ, हे एक वर्ब आहे, हे एक वर्ब आहे. क्लू घेऊन टाकायचं. विच यो न यो, क्लॉज आलेला आहे इथं, ॲडजेक्टिव्ह क्लॉज. उत्तर मग आता द लिटल घ्यायचं का द फ्यू घ्यायचं? इथं बघा ना, बुक्स प्लुरल नाउन आहे. काय आलं इथं? द फ्यू. द फ्यू बुक्स विच शी हॅज आर व्हेरी एक्सपेन्सिव्ह. बघा, डॅश सीट्स आर still vacant in the nursery wing. चल, तुम्हाला घ्यायचं इथं अ फ्यू घेणार का अ लिटल घेणार
का फक्त फ्यू घेणार. मुद्दाम करून आम्ही तुम्हाला सापड्यात रचलं आहे. आर स्टील आलेलं आहे म्हणजे काही जागा आणखीनही रिक्त आहे, सकारात्मक घेतलेलं आहे म्हणजे हे होणार नाही. हे पण होणार नाही. अनकाउंटेबलसाठी उत्तर काय याच्यामध्ये अ फ्यू सीट्स आर स्टील वॅकंट इन द नर्सरी विंग. त्या पद्धतीने तुम्हाला घेता येईल. तेवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. होल, अ होल, द होल, द होल ऑफ. ते म्हणजे सरनं काय लावलं आता हे होल, अ होल, द होल, द होल ऑफ. यावर सुद्धा आणखीन प्रश्न पडलेला नाही. काही जण काय करतील लगे असलेल्या ज्ञानावरून नसलेल्या ज्ञानाचा अर्थ लावतील. काय म्हणतील बघा आधीच्या याच्यात आपण लिटल, फ्यू, इथे काय आलं होल म्हणजे हे नकारार्थी असलं पाहिजे. अ लिटल, अ फ्यू, अ हॉल म्हणजे हे होकारार्थी असलं पाहिजे. याला स्टील आलं वाक्यामध्ये तर काय घ्यायचं अ हॉल. आणि लगेच डोकं लावते क्लॉज आला तर काय घ्यायचे सर नाही सांगितले होते. क्लॉज आला तर द लिटल, द फ्यू, द हॉल. असा कार्यक्रम इथं राबवायचा नाही. याचा आणि त्या आधीच्या दोघांशी काहीही संबंध नाही. पाहूया यांची मिनिंगच पाहू ना. बघा त्यातला सगळ्यात पहिले आहे होल. होलच्या पुढे तुम्हाला प्लुरल नाऊन उपयोगात आणावे लागेल. यावरून काय आलं की ह्या तिघांना प्लुरल नाऊन लागणार नाही. होल, या होलचा अर्थ घ्या तुम्ही सेव्हरल. सेव्हरल म्हणत नाही का आपण 2-4 बोटार मोजण्यासारखी है ना. माझी आई कधी कधी म्हणते ना 2-4 मिरच्या घे त्या टोपलीतल्या. मी बरोबर 2 आणि 4 6च मोजून देतो. 2 आणि 4 6. आई म्हणती तुझ्या खरंच ना तुझ्या समोर हात टेकले रे बाबा मी. 2-4 म्हणजे हातात येईन तेवढ्या. माझ्या हातात लगे सगळ्याच येतात. भोग 2-4 होल. त्याच्यानंतर अ होल तुम्ही कुठं वापरणार. इथं झालं बघ क्लू मिळाला मला प्लुरल नाऊनचा. झाले अ होल. अ होल पुढे तुम्हाला सिंग्युलर नाऊन वापरावे लागेल. याचा अर्थ बघा प्रत्येकी, प्रत्येकी, संपूर्ण एक, प्रत्येकाला पूर्णपणे एक किंवा संपूर्ण प्रत्येकी एक हे अर्थ तुम्हाला घेता येईल. याचा क्लू मिळेल बघा. कर्त्यात नामाआधी ईच किंवा एव्हरी हे डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह आल्यास हा क्लू घेऊ आपण त्यांचा अ होलचा. झालंय. राहिला प्रश्न कुणाचा द होलचा. द होलच्याही पुढे तुम्हाला सिंग्युलर नाऊन घ्यावेच लागेल. इथं प्रत्येकी संपूर्ण एक तसा अर्थ लागलेला आहे. पण इथं सगळ्यांनी मिळून संपूर्ण एक त्याच्यामध्ये अर्थ आहे बघा. याला सरळ क्लू सापडणार नाही पण अर्थावरून उदाहरणात पाहता येईल. दुसरं आणि ते झालं शेवटचं. द होल ऑफच्या पुढे तुम्हाला स्थलवाचक प्रॉपर नाऊन घेता येईल. स्थळाचं बोध करून देणार. यांच्यामध्ये हे क्लू इथे मिळेल. समजा मी प्रॉपरमध्ये याच्यातले घेतले बघा. समजा महाराष्ट्र हे राज्य घेतले. महाराष्ट्र घेऊ शकता तुम्ही, इंडिया घेऊ शकता, तुम्हाला जे घ्यायचं ते. बघूया या सर्वांचं उदाहरणावरून. पहिलं द डॅश महाराष्ट्र. मोनड द डेथ ऑफ द लेट R.R. पाटील. 17 मध्ये ते वारले. 2017 ते वारले आणि भरती प्रक्रियाच बंद झाली असं मला काही हरकत नाही. नाही तर त्यांच्या काळामध्ये पुष्कळ पोलीस भरती झाल्या होते.
महाराष्ट्र बघा म्हणजे काय झालं, म्हणजे त्या विभागाचा काही भाग पूर्णरित्या, हे अर्थानं तुम्ही घेता राहील बघा. विभागाचा काही भाग पूर्णरित्या, संपूर्ण महाराष्ट्र नाही पण महाराष्ट्राचा काही भाग मात्र पूर्णपणे काय होता, दुःखात त्यावेळेला होता. तो म्हणजे तासगाव, सातारा, सांगलीतल्या सातारा, सांगली ह्याकडचा भाग, म्हणजे इथं महाराष्ट्र आलेलं आहे. मग पर्याय लगेच आम्ही सुरू केले बघा बरं. होल महाराष्ट्र, द होल महाराष्ट्र, द होल ऑफ महाराष्ट्र. आता काय घ्यायचं, उत्तर काय आल्याचे म्हणजे द होल ऑफ महाराष्ट्र मोन द डेथ ऑफ द लेट आर आर पाटील. दुसरे घेतले आम्ही, डॅश विलेजेस आर स्टील अंडर वॉटर. अ होल, फक्त होल. सांगा, काहींच्या डोक्यामध्ये लगेच दिमाग की बत्ती जलाव, लगेच आधीच निमा, अरे स्टील आलं, स्टील आलं, अ होल घ्यायचं नाही. हे बघ प्लुरल नाऊन आहे, इथं काय याला सिंग्युलर पाहिजे होतं, एक कोण आलं इथं होल. होल विलेजेस, याचा अर्थ सेव्हरल विलेजेस आर स्टील अंडर वॉटर. काही गाव आणखीनही पाण्याखालीच आहेत, या अर्थानं तुम्हाला घेता येईल. पुढे काहीतरी क्लू मिळतोय बघा बरं याच्यामध्ये. ईच चाइल्ड वॉज गिवन डॅश ॲपल. चला, अ होल ॲपल का द होल ॲपल. मग काय आलं, ईच चाइल्ड, प्रत्येक मुलाला प्रत्येकी एक काय देण्यात आलं, सफरचंद देण्यात आलं. इथं काय आलं, अ होल ॲपल, त्या अर्थानं. पुढे, वी स्पेंट डॅश डे इन प्लेइंग क्रिकेट. काय खेळण्यात. चला, मग मी इथे दिलं अ होल डे का द होल डे. आन्सर निघतंय द होल डे. वी स्पेंड द होल डे इन प्लेइंग क्रिकेट. या प्रकारे मी एक 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 उदाहरण यांचं सध्या घेतलेलं आहे, तेवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. आणखीनही 4 ते 5 अशा ॲडजेक्टिव्हच्या जोड्या बाकी आहेत, पाहूया पटपट पटपट. फर्दर, फार्दर, यांच्यात काय फरक आहे, काही नाही सर, यू आणि एचा फरक आहे फक्त. एफ नंतर यू आणि एफ नंतर ए आहे, पण फरक आहेत बघा. त्यातलं जे फर्दर आहे त्याचा अर्थ आपण ॲडिशनल, अतिरिक्त, आणि जे फार्दर आहे ते अंतर दाखवत आहे, लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे एक्झॅक्टली ते अपोजिट आहे नियररचं, म्हणजे कंपॅरेटिव्ह फॉर्म ऑफ फार, सेकंड फॉर्म. कंपॅरेटिव्ह फॉर्म ऑफ फार कोणत्या ॲडजेक्टिव्हचा, तो फार ॲडजेक्टिव्हचा आहे. फारर करू शकत नाही म्हणून त्याच्या टी एच जोडलं बघा. फार्दर, थर्ड फॉर्म फारदेस्ट. फारदेस्ट आपण म्हणतो ना, कन्याकुमारी इज द फारदेस्ट प्लेस इन इंडिया. बरं, मग त्याच्यामध्ये फर्दर, मग फार्दर जे असेल ते फार्दरच्या नंतर तुम्हाला दॅन वापरता येऊ शकते. फार्दर दॅन करता, फर्दर दॅन करता येणार नाही. चला, कारण फर्दर हे कशात आलेलं आहे तुमचं, ॲट्रिब्युटिव्ह ॲडजेक्टिव्हमध्ये नामाच्या आधी वापरले जाईल. एक्झाम्पलमध्ये बघा, ही हॅज गिवन मी डॅश डिटेल्स ऑफ द प्रोजेक्ट, ऑफ द प्रोजेक्ट. मग विचारतील सांग फर्दर का फार्दर. फार्दर याच्यामध्ये कशाला अंतर वगैरे आलं काही, फर्दर ॲडिशनल डिटेल्स त्यांच्यामध्ये. दुसरं, ही वेंट डॅश दॅन 3 किलोमीटर्स. चला, फर्दर दॅन का फार्दर दॅन. किती,
बघा, ही वेंट फार्दर दॅन 3 किलोमीटर्स, म्हणजे त्याच्यामध्ये अंतराचा बोध झाला. आणखीन एक जोडी त्याच्यामध्ये येते, फर्दर फार्दर झाल्यावर. बघा पुढे फर्स्ट फॉरमोस्ट याच्यातला फरक सांगा, परीक्षेला विचारू शकतात. फर्स्ट फॉरमोस्ट, फर्स्ट म्हणजे प्रथम म्हणतो आपण, फर्स्ट इन अ सिरीज, त्या शृंखलेतला पहिला, त्या यादीतला पहिला, या अर्थानं फर्स्ट घेता येईल. पण पुढे फॉरमोस्ट कुठं वापरायचं तुम्ही? फॉरमोस्टचा अर्थ आहे बघा, ऑफ ग्रेटेस्ट इम्पॉर्टन्स, अत्यंत महत्वाचा, हे फॉरमोस्टच्या अर्थानं आहे. एक्झाम्पल मध्ये बघा, महात्मा गांधी was the dash politician of India. मग पहिले होते का महत्वाचे होते ते सांगा. काही लगेच म्हणते फर्स्ट पॉलिटिशियन, पहिले नाही, त्यांच्या आधी पण होते. लोकमान्य टिळक हे त्यांच्याही आधी होते, बरोबर आहे. रानडे त्यांच्याही आधी भरपूर जणांनी लढा दिलेला आहे, ते पहिले नाही. तर म्हणजे कोण आले? फॉरमोस्ट म्हणा तुम्ही. एक दुसरं, वासुदेव बलवंत फडके was the dash revolutionary of महाराष्ट्र. सांगा, फर्स्ट की फॉरमोस्ट? पहिले. आद्य क्रांतिकारक त्यांना आपण म्हणतोय महाराष्ट्राचे, झालं. आणि भारताचे आद्य क्रांतिकारक जर विचारतो, मंगल पांडे. मंगल पांडे वॉज द फर्स्ट रिव्होल्युशनरी ऑफ इंडिया, भारताची. त्याच्यानंतर आणखीन एक जोडी याच्यात येते, ती म्हणजे नियरेस्ट आणि नेक्स्ट यांच्यात काय फरक आहे? नियरेस्ट म्हणजे अत्यंत जवळचा, नेक्स्ट म्हणजे पण जवळचा, पण नेक्स्टला इथं टू प्रिपोजिशन तुम्हाला घेता येईल. याची एक हिंट भेटू शकते याला, नेक्स्टला. मग त्याचे मिनिंग जर पाहिले तर नियरेस्टचा अर्थ आहे क्लोजेस्ट, अत्यंत जवळचा, क्लोज आपण क्लोजेस्ट. आणि नेक्स्ट हे नेक्स्ट टू राहील कधी पण. नेक्स्टचा अर्थ आहे सरळ सरळ बिसाइड, बाजूचा, त्याला आपण बाय द साइड ऑफ म्हणतो, झालं. बिसाइडच्या अर्थाने घेतलाय एक्झॅक्ट नियर, एकदम जवळ बसलेला, म्हणजे हे स्थळ दाखवणार आहे, हे नाही. त्याच्यात एक्झाम्पल बघा, हीज डॅश रिलेशन्स डिड नॉट सपोर्ट हिम इन द आवर ऑफ हिज नीड. त्याच्या गरजेच्या वेळी त्याच्या जवळच्याने सुद्धा त्याला मदत केली नव्हती. मग चला, याच्यामध्ये त्याने दिलं बघा, नियरेस्ट घ्यायचं आहे का नेक्स्ट घ्यायचं? वाचा बरं कसं वाचतं. हीज नेक्स्ट रिलेशन्स, हीज नेक्स्ट रिलेशन्स कसं होईल? हीज नियरेस्ट रिलेशन्स डिड नॉट सपोर्ट हिम. दुसरं घेतलंय बघा बरं, शी ऑलवेज सिट्स, शी ऑलवेज सिट्स डॅश टू हिम, ती त्याच्या बाजूलाच बसते. मग आता सांग बरं, नियरेस्ट टू हिम का नेक्स्ट टू हिम? उत्तर काय याच्यामध्ये नेक्स्ट टू हिम, त्या अर्थ घेता येईल. आणखीन एक जोडी आहे, नियरेस्ट झालं, नेक्स्ट झालं. आउटर आणि अटर हे देखील विचारले जाऊ शकतात. यांच्यातही फरक बघा. आउटरचा अर्थ झाला एक्सटर्नल,
म्हणजे बाहेरची बाजू, बाहेरच्या बाजूचा, ती बाजू घेता येईल तुम्हाला. आणि अटर हे इन जनरल तुम्ही अनकाउंटेबल नाउनच्या आधी वापरू शकता. हे अटर आहे, उत्तर नाही आहे. वाचताना व्यवस्थित वाचा. अटरचा हे वर्ब म्हणून वापरलं तर अटर म्हणजे उच्चारणे हे देखील होतं. अटरन्स, उच्चार त्याला म्हणतो आपण. पण हे अटरचा अर्थ आहे बघा. हे जनरली अनकाउंटेबल नाउनच्या आधी वापरतील. अटरचा अर्थ लावा तुम्ही कंप्लीट, संपूर्ण. त्यात बघा, द डॅश वॉल्स रिक्वायर रिपेअर्स. बाहेरच्या भिंतींना डागडुजीची गरज आहे. मग चला याच्यामध्ये घेतलंय आम्ही आउटर वॉल्स का अटर वॉल्स. तर याच्यामध्ये काय केलं तुम्हाला, आउटर वॉल्स. आणखी दुसरं, टू माय डॅश अमेजमेंट, आश्चर्य, अमेजमेंट, शी अग्रीड विथ मी. आश्चर्याचा धक्काच तिनं दिला. आउटर अमेजमेंट का अटर अमेजमेंट. उत्तर आलं याच्यामध्ये अटर अमेज. टू माय अटर अमेजमेंट शी अग्रीड विथ मी. तर एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. आणखी एक पार्ट राहिला तो पण घेऊन टाकू. शेवटचं आहे म्युच्युअल आणि कॉमन. यांच्यात काय फरक आहे बघा. म्युच्युअलचा अर्थ आहे रेसिप्रोकल. रेसिप्रोकलला आपण परस्पर संबंध म्हणतो. तुम्ही म्युच्युअल शब्द ऐकला असा ना, म्युच्युअल फ्रेंडशिप, म्युच्युअल फ्रेंड्स हा शब्द ऐकलाच असा. फेसबुकवर नाही का खूप म्युच्युअल फ्रेंड्स असतात आपले. ह्या मीडियावर तर विचारूच नका. डिजिटल मीडिया जो आहे, खूप आपले म्युच्युअल फ्रेंड्स आहेत. पण हे काहीच कामाचे नसतात कधी कधी बघा. जे आपल्या आजूबाजूला असतात तेच फ्रेंड्स फार महत्त्वाचे असतात. दुसरं याच्यामध्ये कॉमन. कॉमनचा अर्थ आहे बघा बिलॉंगिंग टू ऑल. याला आपण सामायिक म्हणतो. तर इथले उदाहरण, दे हॅव डॅश लव अँड रिगार्ड्स. रिस्पेक्ट रिगार्डचा अर्थ मग सांगा. आता हॅव, मग इथे सांगा कॉमन तुम्ही घेणार आहात का म्युच्युअल तुम्ही घेणार आहात. इथं दे हॅव कॉमन लव होईन का, नाही. लव कधीच कॉमन नसतं, लक्षात ठेवू नये. उत्तर काय याच्यामध्ये म्युच्युअल. दे हॅव म्युच्युअल लव अँड रिगार्ड्स. जसं नाही का आपला जर वाढदिवस असला तर आपल्याला इतरांच्या कशा शुभेच्छा येतात, तसंच आपण त्याचा सुद्धा वाढदिवस लक्षात ठेवून त्यालाही शुभेच्छा द्याव्या लागतात. तो आपल्या फोटोला लाईक करतो तर आपणही त्याच्या फोटोला लाईक करायचं असतं. ही पद्धतच तशी. हे म्युच्युअल रिलेशन तुम्हाला दाखवावे लागेल ना त्याच्यामध्ये. एक दुसरं बघा, वी आर इंट्रोड्यूस्ड टू ईच अदर. We are introduced to each other by a dash friend. आमची एकमेकांशी ओळख कोण दिली, कोणी, तर एक फ्रेंड आहे त्यानं ओळखून दिली. कारण म्युच्युअल फ्रेंड्स ओळख करून कधीच देत नसतात, लक्षात ठेवायचंय. मग याच्यामध्ये परत त्यांनी दिलं बघा म्युच्युअल आणि दुसरं दिलं त्यांनी कॉमन. तर इथं उत्तर काय आलं, कॉमन. बघा, वी आर इंट्रोड्यूस्ड टू ईच अदर बाय अ कॉमन फ्रेंड. तसं नाही का, वी हॅव म्युच्युअल, त्याच्यामध्ये लगेच इंटरेस्ट असं म्हणणं नाही. वी हॅव कॉमन इंटरेस्ट इन पेंटिंग. दोघांचं एक आहे त्याच्यामध्ये सामायिक इंटरेस्ट आहे, असं सुद्धा तुम्हाला कॉमन घेता येईल शब्द उदाहरण त्याच्यामध्ये. तर एवढा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या.